पंकजा मुंडे पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेले आहेत। बजरंग सोनवणे हे 932 मतांनी सध्या आघाडीवरती दिसत आहेत। पंकजा मुंडे पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेल्या दिसत आहेत। बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादीचे उमेदवार 932 मतांनी आघाडीवरती। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट्स देतील। उदय, हॅलो उदय, साधारणतः अजून किती फेऱ्या बाकी आहेत आणि सध्या बजरंग सोनवणे आघाडीवरती दिसत आहेत? हो नक्कीच, पंकजा मुंडे ज्या आघाडीवर होत्या ती आघाडी कमी करत आता बजरंग सोनवणे आघाडीवर गेले आहेत। 28वी फेरी आहे ही। 28व्या फेरीनंतर ते साधारण 932 मतांनी आघाडीवर आहेत। अजून 80 मतदारसंघातल्या 4 फेऱ्या बाकी आहेत। बाकी मतदारसंघाचं मतदान हे पूर्णपणे मोजलं गेलंय, परंतु 80 मतदारसंघ हा मोठा असल्यानं त्या ठिकाणच्या 4 फेऱ्या अजून बाकी आहेत। आणि तो जो बेल्ट आहे आस्तीचा, तो जो आहे तो संमिश्र पद्धतीचा आहे। काही भागात बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळू शकते, तर काही भागात पंकजा मुंडे यांना आघाडी मिळू शकते। आता त्या सगळ्या मतमोजणीवर किंवा तेथील मतदानावरच एकंदरीत बीड लोकसभेचा निकाल हा अवलंबून असणार आहे। अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। त्यामुळे या सगळ्याविषयी आता काटेकी टक्कर आहे। खरं तर 932 अंकांनी आघाडीवरती, एकीकडे जर आपण बघितलं तर लाखाच्या मतांचं लीड बरोबर, आणि इथं 932 मतांचा फरक दिसतोय फक्त, आणि त्या फरकानं पंकजा मुंडे या पिछाडीवरती आहे।